हॅलो फॅमिली, गुड मॉर्निंग. तर काय होतं ना, सकाळी सकाळी मुलांच्या टिफिनमध्ये काय द्यायचं, खूप हेल्दी आणि मुलं पटकन खातील असं ओम रेडी होऊन गेला होता. आणि करेक्ट म्हणजे मी टिफिनची सुरुवात केली होती 6:30 वाजता आणि 7 वाजेची हा टिफिन माझा रेडी झाला होता. मुलांसाठी टिफिन पण रेडी झाला होता आणि यांच्यासाठी नाश्ता पण रेडी झाला होता, म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी. दोघं काम माझे 7 वाजेशी कंप्लीट झाले होते. तर चला तुम्हाला क्विकली रेसिपी सांगून देते. वटाण्या, हरभऱ्याने तोर पडली होती माझ्याजवळ, ग्रीन जी आता ताजी ताजी येते ती. फ्रीजरमध्ये स्टॉक करून ठेवते मी, फ्रीजर करून ठेवते. आणि पालक पण होती, कोथिंबीर, मिरची, अद्रक यांना मस्तपैकी वॉश करून घेतलं होतं आणि बारीक बारीक चॉप करून मिक्सरमध्ये टाकून घेतलं होतं. आणि 1 वाटी माप बघू शकता, 1 वाटी रवा घेतला होता आणि यांची मस्तपैकी अशी प्युरी बनवून घेतली होती. थोडं थोडं पाणी ऍड करायचं, मला डोसा बनवायचा होता म्हणून थोडं थोडं पाणी ऍड करायचं होतं. आणि तीच 1 वाटी मापोमाप मी इथे ना दही घेतलं होतं, घरी बनवलेलं होतं. आणि ते दही तुम्ही बाहेरचं पण घेऊ शकता, पण खट्ट नको पाहिजे जास्त, प्लीज एवढं लक्षात राहू द्यायचं. आणि जे वटाणे होते ना, जे म्हणजे होतं ना, त्यांना पाण्यामध्ये टाकून थोडा वेळ हे करून घेतलं होतं आणि बघा ते पण टाकून घेतलं. आणि मस्त प्युरी झाल्यानंतर मग दही टाकून मस्तपैकी अशी एकदम स्मूथ प्युरी बनवून जाते. प्युरी बनवल्यानंतर ते मसाले टाकण्याचा ना व्हिडिओ स्किप झाला फ्रेंड्स, आय एम सो सॉरी. तर एक म्हणजे अर्धी चम्मच ना मिनी बेकिंग सोडा टाकला होता आणि त्याच्यामधनं अर्धा मिनी बेकिंग पावडर टाकलं होतं. म्हणजे अर्धी चम्मच बेकिंग सोडा आणि त्याच्यामधनं पण अर्ध केलं तर बेकिंग पावडर टाकलं होतं. मस्तपैकी मिक्स केलं आणि तवा फुल गरम होऊ दिला आणि बिना तेल लावण्याचं मस्तपैकी हा डोसा रेडी करून घेतला. जर तुम्हाला आप्पे बनवायचं असणार तर बेटरमध्ये तुम्हाला थोडंसं पण पाणी नाही टाकायला लागणार, म्हणजे एकदम थिक बेटर बनतं आप्यांसाठी. तो पण मी व्हिडिओ घेऊन येणार पटकनशी की तुम्ही आप्पे कसे बनवू शकता त्याच्याने. आणि मस्तपैकी असं मुलांना डोसा बनवून दिला. ओमच्या टिफिनमध्ये 2 डोसे जाणार होते, तर ओमच्या टिफिनमध्ये मी 2 डोसे पॅक करून दिले. आणि उर्वीचा पण टिफिन उर्वीने पॅक केला. तिला ती इतकी आवडली होती रेसिपी, विचारू नका तुम्ही. तर अशा प्रकारे तिने तिचा टिफिन पॅक केला आणि लाडू पण बांधले होते. हे बघा, नंतर नाश्त्यासाठी मिनी त्यांच्यासाठी छोटे छोटे आप्पं म्हणजे रोटीच काय पण म्हणा, मिनी डोसा बनवून दिला होता. ते पण त्यांनी, तर मुलं माझे कधी नाश्ता करून जात नाही, त्यांनी नाश्ता केला, पोट भरून नाश्ता केला आणि त्यांना खूपच आवडली. खूप हेल्दी होती, पौष्टिक पण होती आणि खूप काय होतं तिच्यामध्ये म्हणून. आणि सॉन्ग ऐकता ऐकता त्यांनी त्यांचा नाश्ता केला. नंतर त्याचे पप्पा त्यांना सोडायला गेले. तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असणार तर लाईक, सबस्क्राईब करा आणि बनवा मुलांसाठी पटकनशी रेसिपी.